नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर यावर्षी तुम्ही 10वी किंवा 12वीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा देणार असाल तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण या तीन गोष्टी सांगण्यापूर्वी तुम्ही 10वी वर्गात आहात, 12वी वर्गात आहात आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आता बघा, सध्या आपण आहोत महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर, पण तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर जर एखादा अपडेट येणार असेल तर तो संपूर्ण संपल्याच्या नंतर येतो. मात्र काही वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यामध्ये किंवा काही आर्टिकल्स मध्ये हे जे अपडेट्स येत असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीवर चर्चा चालू आहे या चर्चा वर्तमानपत्रामध्ये येत असतात. सो मी गेल्या काही 15 दिवसापूर्वीची वर्तमानपत्र चाळली आणि त्याच्यामध्ये मला काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या, ज्या गोष्टीवर महाराष्ट्र बोर्ड काम करत आहे आणि त्याचा इफेक्ट किंवा चांगला आपण म्हणू शकतो हा विद्यार्थ्यांवर पडणार आहे. याच्यात आपण चर्चा करून घेणार आहोत. परीक्षांच्या तारखा काय असणार आहेत, परीक्षांचं स्वरूप काय असणार आहे, त्याच्यासोबतच नवीन नवीन बदल किती असणार आहेत, या सगळ्या गोष्टींना आज आपण चर्चा करणार आहोत. मला माहित आहे आतापर्यंत तुम्ही कमेंट्स केलेली असेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या नावासोबत कमेंट करायला विसरू नका. 10वी 12वीची जी बोर्ड परीक्षा आहेत, आता तुम्हाला सगळ्यालाच माहित असेल की 10वीच्या बोर्ड परीक्षेला आपण SSC असं म्हणतो आणि SSC ची जी परीक्षा आहे, SSC ची जी परीक्षा आहे ती फेब महिन्यामध्ये सुरू होत असते आणि त्याच्यासोबतच HSC ची जी परीक्षा आहे ते सुद्धा फेब महिन्यामध्ये सुरुवात होत असते. मात्र यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा असा विचार चालू आहे की या दोन्ही परीक्षा सोबत घेण्याचा विचार करण्यात येणार आहे. मग याचा फायदा आणि तोटा काय होणार आहे, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना 15 दिवस किंवा 10 दिवस आधी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. हो, ही एकदम रियालिटी आहे. कारण का, यावर्षी महाराष्ट्र सरकारनं 29 तारखेला सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती आणि त्या बातमीमध्ये असं लिहिलं होतं की 10वी आणि 12वीचे विद्यार्थी हे एकाच बेंचवर बसतील. याचा सरळ सरळ असा अर्थ त्यांना सांगायचा होता की आम्ही यावर्षी 10वी आणि 12वीच्या जे काही परीक्षा आहेत त्या सोबत सुरू करणार आहोत. सो लक्षात ठेवायचंय, आपला जो पहिला आठवडा असणार आहे फेब्रुवारीचा पहिला आठवडा है ना, पहिला आठवडा असणार आहे फेब्रुवारीचा, या पहिल्या आठवड्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. हा महत्वाचा पहिला अपडेट आहे. दुसरा आणि तिसरा अपडेट खूप महत्वाचा आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही 10वी वर्गात असाल आणि 10वी वर्गामध्ये तुम्हाला 100%, 99%, 98%, 95 किंवा इव्हन 90+ जाण्याचं जर तुमचं ध्येय असेल, मला कमेंट्स करून सांगा की तुमचं ड्रीम पर्सेंटेज यावर्षी काय असणार आहे. सो पोरांनो, तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत स्वराज्य बॅच क्लास 11 साठी. आय एम रिअली सॉरी, प्रारंभ बॅच. यावर्षी क्लास 11 साठी आम्ही स्वराज्य बॅच आणली आणि एकदम ती फेमस झाली. लिटरली खतरनाक ऍडमिशन्स तिच्यामध्ये झाले आहेत, एकदम विद्यार्थी खुश आहेत आणि म्हणून आम्ही 10वीला प्रारंभ बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅचची प्राइस सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, फक्त आणि फक्त 1999. 2000 रुपयामध्ये तुम्ही हे सगळे बेस्ट टीचरचे लेक्चर घेऊ शकता. 500 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहेत, क्लास नोट्स भेटणार आहेत आणि जी बॅच आहे ती ऑलरेडी 6 जुलैला स्टार्ट झाली आहे. पण आम्ही नवीन परत एकदा ही बॅच 20 तारखेला आम्ही सुरू करत आहोत, 20 जुलैला सुरुवात करत आहोत. तर 20 जुलैच्या आधी तुम्ही या बॅच मध्ये नक्की ऍडमिशन घ्या. फक्त 1999 रुपये हिची प्राइस आहे. ठीक आहे, मी सायन्स शिकवणार आहे, जुही मॅम इंग्लिश शिकवणार आहेत, सुयोग सर मराठी हिंदी त्यासोबतच सोशल सायन्स शिकवणार आहेत आणि प्रणिता मॅम सायन्स 2 शिकवणार आहेत. मॅथमॅटिक्सचा संपूर्ण पार्ट, अल्जेब्रा असो किंवा जिओमेट्री असो, तुम्हाला राम सर शिकवणार आहेत. हा झाला पहिला अपडेट. दुसरा अपडेट काय आहे, तर आपला जो पेपर आहे, तुम्हाला माहिती आहे आपला पेपर हा 16 ते 20 पानांचा असतो महाराष्ट्र बोर्डाची. कधी जर तुम्ही पेपर तपासला असेल गेल्या वर्षीचा, तर याची लेंथ खूप जास्त असते आणि महाराष्ट्र बोर्डाला असं वाटतं की तो मोठा पेपर पाहून विद्यार्थी घाबरतो. तर विद्यार्थी घाबरत नाही.
परत एकदा सांगतोय, आता याच्याबद्दल वेगवेगळी मतमतांतर असू शकतात, पण या पेपरची साईज कमी करण्याचं धोरण यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने ठरवलं आहे. त्याच्या पाठीमागची 2 कारणं आहेत. पहिली कारण म्हणजे कागद वाचल, पैसा वाचल, आणि दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची भीती कमी होईल. आता मला माहित नाही याच्यापैकी खरं कारण कोणतं आहे. सो तुमचं जो 16 पानाची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत होती, ती प्रश्नपत्रिका आता फक्त 2 पानांची येणार आहे. हा दुसरा महत्वाचा अपडेट आहे. तिसरा महत्वाचा अपडेट हा होता ऑनलाईन चेकिंग. मात्र सीबीएसई कुठंतरी यावर्षी फेल ठरली आहे OSM, अर्थातच ऑनलाईन चेकिंग मध्ये. सो त्याच्यामुळं यावर्षी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन चेकिंग होते की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. मात्र तरी सुद्धा सरकार त्याच्याकडे पावलं टाकत आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतच राहणार आहे की या सगळ्या गोष्टी चालू आहेत, काय आहेत, याच्यावर कोणत्या प्रकारची गोष्ट म्हणजे कोणत्या प्रकारचे अपडेट्स आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या नावासोबत कमेंट करा, तुम्ही कोणत्या वर्गातून आणि कोणत्या शहरामधून हा व्हिडिओ पाहत आहात. त्याच्यासोबतच तुमचं ड्रीम पर्सेंटेज लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच. प्रारंभ बॅच जॉईन करायला विसरू नका.